वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने मोकळा कर लाज भय शंका दुराविलामान नकडे साधन या परते गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठला विठ्ठला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामं जगननिहतपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि यदक्षरमणाखेयमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा विना वाजवा काय माझी वाणी मानवेल संतासी रंज उचितासी आपले आत्मरूप गणेश केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी महापर्व काळ एकादशी सारखा पर्व काळ आणि मागणी पराभंग हे वारकरी संप्रदायाचे सूत्र आहे कोणत्या प्रसंगामध्ये कोणते अभंग घ्यावेत याचंही काही सूत्र आहेत तेव्हा आपल्या उत्सवाचा आज एकादशीचा पर्व काळ आहे म्हणून हा मागणी प्रकरणातला अभंग आहे हा अभंग असा आहे भगवंताकडे तुकोबराई याचना दोन ठिकाणी आहेत बरं का
पहिल्या कडव्यामध्ये वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि विनंती कोणाकडे करतात? आणि कमी देवा, देवाकडे विनंती. काही नाही, बाकीचं मला काही नको. काय पाहिजे? वैष्णवाच्या संगतीत सुख पाहिजे. मिळालं, देवाने सांगितलं मिळालं सुख तुम्हाला. काय कराल तुम्ही? गाईल. काय कराल? नाचेल, उड्या मारीन, पण घोषणा दिल्यावर नाही. आपुल्या छंदे आणि मनाच्या आनंदे, मनाच्या आत्मिक आनंदामध्ये गायनाचे उडे आपुल्या छंदे. म्हटले लोक नावं ठेवतील ना. सांगितलं लाज होय शंका, लाज राहिली नाही, शंका नाही, भीती नाही. याच्यापेक्षा दुसरं कोणतं जगात साधन शिल्लकच नाही. दुराविला मान नकळे साधन या परते. मग मी काय करू? तू फक्त एवढं कर, आम्हाला योग झाला त्याचा तू क्षेम होतो. आता आम्हाला ह्या संत दर्शनाचा लाभ झाला ना, तो कधी अंतराय पडू देऊ नको. तुका म्हणे आता पुल्या सायाशे आम्हा जगदीशे सांभाळावे. काय कराल तुम्ही? गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. चारही कडव्यांचा शब्दशः भावार्थ म्हणजे आजच्या ठळक बातम्या. विठाला विठाला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. प्रस्तुत अभंगावर यथामती आता अवकाश चिंतन करीलच. आपल्या माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे, माझ्या वयाच्या मानाने, माझ्या प्रकृतीच्या मानाने मला एवढं ते ज्ञानही नाही, एवढा माझा अधिकारही पण नाही. तरीसुद्धा आपण एक भगवंताची संतांची सेवा म्हणून थोड्या वेळ आपण हे चिंतन करायचा. तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या उत्कर्षामुळे आणि तुमच्याचमुळे आपण या सेवेला प्रारंभ करत आहोत. गेली 15 वर्षापासून या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतो. कार्याच्या पाठीमागे कारण असतं. वेदांत शास्त्र सांगतं कोणतंही कार्य कारणाशिवाय घडू शकत नाही. काय कारण आहेत? तसं भक्ती करायला काही कारण लागत नाही, परंतु त्या अध्यात्मामध्ये असं वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्मा ह्या सृष्टीवर येतात, संत महात्मे या ठिकाणी अवतार घेतात, त्याच्या पाठीमागे काही कारण आहेत. असो, तेव्हा संत श्रेष्ठ सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिवस, बाबांच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी 7 दिवसाचा हा उत्सव. मला वाटतं पहिला आपण 3.5-4 दिवसाचा, मग त्याच्यातला आहेच आहे मी. आणि 7 दिवसामध्ये मला महाराजांनी आमंत्रित केलं. असो, तेव्हा हा अखंड हरिनाम सप्ताह पंचक्रोशीतील सर्व भावी भक्त मंडळी, तसा हा परिसर आपण आता जिथं आहोत ना, हे पद्मापूर नगर पूर्वीचं, परंतु त्यानंतर त्याचं पंचवटीमध्ये रूपांतर झालं आणि त्या एका बाईचं नाक कापल्यामुळे त्याचं नाशिक झालं, बरं का. असे त्याचे नाव बदलत आले. तसं दंडकारण्य मागे मी रामायण केलं, त्याच्यामध्ये दंडकारण्य त्याला नाव का पडलं वगैरे वगैरे मोठा इतिहास आहे तो. असो, या दंडकारण्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पुण्यभूमी, विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीना पुनीत झालेली ही पुण्यभूमी आहेत. आणि ह्या पुण्यभूमीमध्ये पांडुरंगाच्या कृपेने, निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने संत सद्गुरू गंगागिरी महाराज व संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज मठाधिपती सारलाबेट यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही परम वैष्णवप्रेमी हरिभक्तपरायण भरतगिरीजी महाराज डवळा आश्रम यांच्या उपस्थितीमध्ये, आणि माझे आते लाडके बरं का, संजय महाराज साठे म्हणजे माझ्या खूप जीवाभावाचे लाडके, तोंडावर भेटल्यावरच नाही तसं बी मी त्यांना चांगलं सांभाळून, म्हणजे ते मला सांभाळून घेतात.
मी काही बोलल्यावर. तर यांच्या कुशल मार्गदर्शनाने बजरंग नगर मित्रमंडळ, पंचकृषी भाविक भक्त मंडळी, सर्व आमचे एकाहून बळी अशी हरिभक्तपरायण मंडळी. आता सर्वांचा नाम उल्लेख करणं फार गरजेचं आहे, परंतु 9:30 वाजून गेल्यामुळे आणि नावं मला माहिती असून सुद्धा तरीसुद्धा पण मी थोडंसं सरकन पुढं जातो, कारण इथं निम्म्यालावर लोकांची नावं मला माहिती आहेत. एका म्हणता भले दुजे सहजची. आमचं कान घेतलं. सर्व उपस्थित बालगोपाळ मंडळी, बालभजनी मंडळी, सविनेकरी महाराज, साऊंड सिस्टीमवाले, मला विको लावू नका, आणि मृदुंगाचार्य महाराज दोन्ही बी फोन ठेवून द्यायचा, लगेच ठेवून द्यायचा. इथं फुडील मी तो. कीर्तन काही जोक वाटलाय का तुम्हाला? कीर्तन म्हणजे काही करमणुकीचे कार्यक्रम आहेत. हे आत्मउद्धाराचं साधन आहेत बाबांनो. एक चित्ताने पखवाद वाजवता म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकायचं नाही. कोणत्या देवाने सांगितलं असं? टाळ वाजवता म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकायचं ना, असं कोणी सांगितलं? एवढे मोठे महंत महाराज या ठिकाणी येऊन बसले कीर्तनाला, आणि तुम्ही फोन पाहत्यात. म्हातारे झालं का माणसं असंच बोलत राहते. सांभाळून घ्या जरा, राग नका येऊन देऊ. ना आला तर येऊ द्या. मला 11 वाजता निघून जायचे ना. मला काय हे गाव ना ते गाव. मी काय एकच्यावर बसलोय का? ऐका, तुका म्हणे खरे सांगो, खरं बोलावं. आता तुम्ही कीर्तनला आले म्हणजे माझे उपकार करायला आले का? आणि मी कीर्तन करायला म्हणजे तुमच्यावर उपकार करायला का? हे सर्व उभे, हे प्रत्येकाचा या ठिकाणी परमार्थाचा उत्कर्ष आहेत. सर्वांना हा अधिकार आहे. फक्त आपल्यामध्ये संप्रदायामध्ये एकाने कुणीतरी उभं राहून तुकोबारांच्या अभंग यथामथी या रामायणातले, महाभारतातले, भागवतातले, ज्ञानेश्वरीतले, गाथ्यातले प्रमाण लावावे. त्याप्रमाणे ते चिंतन आपल्या मताप्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे फार विद्वत्ताही दाखवू नये, फार विनोदही करू नये, फार कोणत्या कविता वगैरे म्हणू नये, म्हणूच नये. संप्रदायाचे जे नियम आहेत ती सांभाळायची जबाबदारी आपल्यावर आहेत. आपण जर ते नियम मोडले तर त्याची पूर्ण जबाबदारी आपल्यावर येईल. आणि आपण कीर्तन भजन करून सुद्धा, मी नाही पुढचं बोलणार, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या. अद्वय भजने अखंड चरणे सरटाळी. एका जनार्दनी मुक्त होय तत्काळे. काय सांगितलं? भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरे, लोकांच्या मनामध्ये भक्ती कशी निर्माण होईल, वैराग्य कसं निर्माण होईल, परमार्थामध्ये आवड कशी निर्माण होईल, अशी जबाबदारी कीर्तनकारावर असते महाराज. असो, आजचा पर्व काळ एकादशी आहेत. काल माघ शुद्ध दशमी. आमच्या परंपरेमध्ये कालचा दिवस हा वारकरी संप्रदायातला महामंत्र प्राप्त झाल्याचा दिवस आहे. काल आपण ऐकलं असेल असं मी ग्राह्य धरतो. ऐकलं का नाही मला नाही माहिती, मी काय काल नव्हतो येतो. आम्ही त्या पिंपळगावला होतो रात्री. परंतु रात्री सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. जगद्गुरु तुकोबारायांना जो अनुग्रह प्राप्त झाला बाबाजी चैतन्याकडून, आणि वारकरी संप्रदायाला जो मंत्र मिळाला तो कालचा दिवस. विठाला 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 विठाला. आता तो संपूर्ण भाग पुन्हा मी पुन्हा सांगून पुन्हा तुम्हाला म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये पाडत नाही. तुकोबारायांचं चरित्र, तुकोबारायांचा अवतार, तुकाराम महाराजांचं कार्य
हे अलौकिक दिव्य आहेत. या पृथ्वी तलावर तुमचे आमचे जन्म होतात. या पृथ्वी तलावर संतांचे अवतार होतात. या पृथ्वी तलावर भगवान परमात्मा संभवामी युगायुगाच्या ठिकाणी भगवान परमात्मा अवतार घेतात या पृथ्वीवर. पण ह्या पृथ्वीचा एक गुणधर्म आहे. इथं माणसाने कर्म परमार्थी केलं चांगलं योग्य रीतीने संतांच्या संगतीमध्ये तर त्याला जे म्हणाल ते होता येतं. नरकर्णी करे सो नरका नारायण. एवढी कर्मभूमी चांगली आहे. पण हिच्यामध्ये एक दोष आहेत. काय दोष आहेत? या भूमीला, या लोकांना, या पृथ्वीला नाव आहे शास्त्रामध्ये मृत्यूलोक. काय नाव आहे? मृत्यूलोक. म्हणजे काय? इथं जी जी वस्तू निर्माण होते ती वस्तू काही कालापर्यंत राहते आणि कालांतराने त्या वस्तूचा नाश होतो. उपजेते बरं का? बस बस एवढंच बाजूला. आपल्या जी निर्माण होते ना तिचा नाश होतो. महाराज संभवनीय आहे. आपण म्हणतो काय करावं, कसे काय गेले हो, कसे काय गेले हो. मला बहुत आश्चर्य वाटतं. कसे गेले? कसे गेले नाही, कसे राहिले हो. कसे राहिले एवढे दिवस. म्हणजे हे जे घर आहेत ना, या घराला 9 दरवाजे आणि त्या आता ना का मोजू निवंत. आणि कुटस्थ चैतन्य त्याच्यामध्ये वास्तव्य करून आहे. चाले हे शरीर कोणाच्या दार मोकळे आहेत. एक इंद्रिय जर सोडलं तर सर्व दार मोकळे आहेत महाराज. फक्त कवड आहे डोळ्यांना, तेच फक्त झाकता उघडता येतात. तोंड उघडतच, कान उघडेच आहेत, बाकीचे सर्व उघडेच आहेत. इंद्रिय कोणच्या दरवाजा वाटे तो निघून जाईल. आम्ही दृष्टांत सांगत असतो. एक पाण्याची कळशी घागर भरून घेतली, तिला 9 छिद्र पाडली आणि त्याच्यामध्ये जर पाणी ओतलं, घागर मातीची, तिला 9 छिद्र पाडले आणि त्याच्यात पाणी ओतलं. मग आता तुम्ही सर्व विद्वान मंडळी आहात माझ्या पुढे. पाणी त्याच्यामध्ये राहिलं तर नवल का गळलं तर नवल? शाबास, काय उत्तर दिलं गोड तुम्ही. जर छिद्र असून त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर हे मडकं. 9 छिद्र आहेत, 75 वर्ष झाले, पाणी त्याच्यामध्ये, अजून पाणी गळालं नाही. कधी गळल याचा मग आहे का नाही नवल? ऐका, तुमचे आमचे जन्म झाले, आपल्याला जावं लागलं, भगवंताने अवतार घेतले, भगवंताला सर्वांना इथं जावं लागलं. याला अपवाद तुकाराम महाराज. मला हे बोलायचं होतं. मागे कवीश्वर झाले थोर थोर आजच्या दिवस, कारण वेळेत बसणार नाही माझ्या. कधी कधी कमी ओव्हरमध्ये जास्ती रन्ना काढायची पाळी येते. शिवाजी भाऊ आज तसंच विषय माझ्या पुढं काय करणार आहे. ऐकावं लागतं मोठ्या माणसांचं, नाही राजे त्याला. मागे कवीश्वर झाले थोर थोर. किती किती थोर थोर झाले, किती मोठमोठे होऊन गेले. आता आपण मृत्यू लोकामध्ये कलियुगामध्ये आहोत. आपल्या अधुगरचं युग होतं ना ते द्वापार युग होतं. त्याच्या अधुगर होतं ना ते त्रेता युग होतं. आणि त्याच्या अधुगर जे होतं ना ते कृत युग होतं. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आता आपल्याला किती आयुष्य आहे? 100 फक्त 7-12 आहे. बांधामध्ये किती गेलं, शेजारच्यांनी किती लोटलं, आपलं किती भरतोय. शतगणिले ते अर्धरात्र थाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय.
काय भजनासी उर. काय राहिलंय महाराज? एवढं आयुष्य होतं कृतयुगामध्ये, एवढं मायंदळ आयुष्य होतं, भरपूर आयुष्य होतं. वेळ नाही माझ्याकडे, सर्वची सर्व तुमच्या पुढे मांडलं असतं. फक्त प्रमाण सांगतो. कृतयुगामध्ये 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 700 9 समापा, तया हिरण्य कश्यपा काय झाले. किती 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 सांगितलं? तुम्ही सांगितलं तेवढं. आणि तुम्ही किती ऐकलं? तुम्ही सांगितलं तेवढंच आम्ही ऐकलं. अरे पण किती? 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष कृतयुगातलं आयुष्य. अर्बुद म्हणजे खरबुजाचं मावस भाऊ. अर्बुद म्हणजे गणित शास्त्र लय. एका साहेबाला विचारलं, साहेब 13 किती होतो म्हणे. थांबा महाराज, कान फटा द्यावं वाटतं ना. आता काय सांगावं महाराज, असा राग संताप येतो. काय शास्त्र काय गणित शास्त्र चाललंय. 13 सांगायला कॅल्क्युलेटर पाहिजेत का? राहिलंच नाही महाराज, अवघड झालंय सर्व. अंकदशा महाराज गणित शास्त्रामध्ये फार गोड आहे. भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला भारतामध्ये. फार मोठं चिंतन आहे ते. एकम दहम शतम सहस्र दसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशअब्ज खर्व निखर्व पद्म महोदी किती जाऊ 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,709 वर्षाचा आयुष्य होतं हिरण्यकश्यपूला. भागवत बघा, भागवत माझ्याकडे नका बघू. लंकेचा राजा होता ना रावण. 14 कल्प मार्कंडिया पडे, लोमहर्षाचा एक रोम झडे, बगदा लभ्याचे निमिष मोडे गेले एवढे आले म्हणा. काय काय वर्णन आलं महाराज. अरे मना शोक करशी किती, हे तो वायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती, हे सर्व वाया जाणार आहेत बाबा. मृत्यू लोकातला नियम सांगत होतो मी. आता ते रावणाचं किती उदय, मार्कंड्याचं किती, 14 कल्प मार्कंड्या आपडे, लोमहर्षाचा एक रोम झडे, बगदा लभ्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा. मरणांतपुरे भृषंडीचा तो एक दिवस कुर्माचा, नामा विनवी केशवाचा, वेगे विठ्ठलाचा पंथ धरा. पुष्कळचं चिंतन आहे. या मृत्यू लोकामध्ये आयुष्य संपल्यानंतर जावं लागतं, हा नियम आहे. पण ह्या नियमाला अपवाद आहे तुकाराम महाराज. म्हणून आपण प्रमाण म्हटलो. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तिले, मानव देहे घेवोनिया निज धामा गेले. याच्यापेक्षा तुम्हाला जवळचं सांगतो, तुमच्या माहितीतलं सांगतो. सकाळी स्नान झालं का आपल्याकडे परंपरा आहेत पूजा करायची. पूजा करतो का नाही आपण? कोणाची? देवाची. बरोबर आहे उत्तर. सर्व जग देवाची पूजा करतो, तो देव तुकाराम महाराजांची पूजा करतोय. तुम्ही तर येतं काहीच नाही महाराज. मी प्रमाणाने बोलणारा बॉय महाराज. जया पूजिले आदरे आदरे पांडुरंगे, ज्यांची पूजा भगवान परमात्म्यांनी केली. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्या गीती दिव्य लोकाशी नेली. केवढा अधिकार तुकाराम महाराजांचा, त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कालचा अनुग्रह दिन. अनुग्रह दिन मोठा पर्व काळ महाराज. महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे कीर्तन काल झाले सर्व अनुग्रहाचेच झाले. आपलंही झालं असं मी ग्राह्य धरतो.
आणि तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने येऊन अनुग्रह दिला. रात्री आम्ही सांगितलं स्वप्नातलं खरं का खोटं, अमकं का तमकं, त्याला सर्व पुरावे सांगितले आम्ही रात्री. सर्व झालं. का हो माघ शुद्ध दशमीला का बरं? एक 3 मिनिटामध्ये, 3 मिनिटाचं नाही ते पण 3 मिनिटामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचं त्यांनी 4 अभंग आपल्या चरित्रावर सांगितलेले आहेत. बघा, गाथा बघा तुम्ही. आणि माथा असेल तर गाथा बघा, उगाच निष्ठा बघायचा म्हणून बघू नका. जरा बारीक लक्षपूर्वक वाचा. अक्षर ना अक्षर लक्षात ठेवा, शांततेनं वाचा. एक अभंग 5 वेळा वाचला का त्याच्यातला उप अर्थ लगेच कळतो. तोच अभंग 50 वेळा जर वाचला तर त्याचा मतीत अर्थ कळतो. तोच अभंग 100 वेळा जर वाचला तर त्याचा भाव अर्थ कळतो. आणि तोच अभंग 1000 वेळा जर वाचला तर आपण तुकोबारायांचं म्हणणं काय आहेत हे आपल्याला कळतं. पण तो वाचील त्याला, ज्याला वाचायचं असेल त्याने वाचा. ज्याला सोडून द्या, विषय जाऊ द्या. कळलं त्यांना 100% मार्ग, न कळेल त्यांना काल्याच्या दिवशी आहेची. आलो याची कारण अशी. ऐका, तुकाराम महाराज या पृथ्वी तलावर एक दैवी चमत्कार आहेत. दैवी चमत्कार एक एका कवीश्वराने तुकाराम महाराजांचे चोरून अभंग ऐकायचे आणि तुकाराम महाराजांचं नाव खोडायचं आणि तिथं आपलं नाव घालायचं. बर का, सालो मालो तेव्हा एकच होता. आता कलियुगात फार झालंय महाराज, फार 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 त्याचं अति कठीण झालंय ते. असू द्या. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या नामदेवरायाच्या कृपेने तुमच्या आमच्या तरुणोपाय करता अभंग गाथाले. चांडाळ चौकडीने रामेश्वर शास्त्री सारख्या दशग्रंथी ब्राह्मणाला कळ लावून 85 गावाची जहागीरदारी होती महाराज शास्त्रींकडे. शास्त्री म्हणाल तो शब्द प्रमाण होता. आणि मग ते घरानं गेलं. काय तू याचा अन्याय म्हणे, वेदाचा अर्थ तू मराठीमध्ये. म्हटले मी नाही बोलत. बोलविता धनी साळुंकी मंजुळ बोलत तसा मी नाही. भगवंताने हा आम्ही एवढे वेदांत वाचस्पती नावडे, एवढे महामंडळी, आम्ही एवढे, आमच्या नाही स्वप्नात देव नामदेवराय आले, तुझ्या बरे स्वप्नात आले, तुला बरं लिहायला सांगितलं. आम्ही मान्य करत नाही. अभंग करू नकोस. इथपर्यंत प्रकरण होतं. जशी तुमची इच्छा, जशी देवाने मला सांगितलं कर म्हणून, तसं तुमच्या रूपाने देव सांगतो नको करू. तुकोबर आहे बरं का, मनोगत तुकोबरायांचं बंद करतो. प्रकरण मिटलं होतं, प्रकरण तिथंच मिटलं होतं. तुकाराम महाराजांनी उखरून काढलं. म्हटले आता करणार नाही, पण केलं त्याचं काय करू. म्हणे बुडव इंद्रायणीमध्ये. बुडवले महाराज दगड ठेवून, नको नको म्हणत असताना बुडवले. आणि मग अभंग बुडवल्यावर काय विचारता लोकांना. लोकांना पाहिलं का बुवाचं पाहिलं का कसं झालंय. बरं का, यांचं कसंही झालं तर चालतंय, फक्त माळकरीच्या घरी काही झालं का. पाहिला का कसा वासुदेव झाला कीर्तन करू. बरं का,
लय नावं ठेवायला लोक एक नंबर. यांचं किती काय होतं ना, म्हणजे आम्ही असेच आहे. अरे देवना संसार तुका दुहीकडे चोर. भगवंत कशाचा देवन कशाचा धर्म आलाय म्हणे. देवाची निंदा व्हायला लागल्यावर मग तुकारामानं अनुष्ठाला 5व्या दिवशी बसले महाराज. 13 दिवस उपोषण केलं आणि दैवी चमत्कार घडला. राघवी सागरात पाषाण आरती कोणाची? ज्याने अभंग बुडवायला सांगितले तोच तुकोबारायांची आरती करतो, तोच वर्णन करतो. याला म्हणतात तुकाराम महाराज. कोणी महाराज? तुकाराम महाराजचा नाद नाही करायचा. एवढंच नाही, एक एक प्रसंग माझ्या डोळ्यापुढे आहेत. वेळ आपल्याकडं कमी आहेत. कालच्या दिवशी जो प्रसंग घडला, ज्यांनी ज्यांनी मैपतीकृत तुकोबारायांचं चरित्र वाचलं असेल त्यांना माहिती आहेत. संसाराचं असं झालं, काय काय झालं. याती शूद्र वैश्य केला व्यवसा, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन. केली याचा प्रश्न तुम्ही संती. संतांनी प्रश्न केला म्हणून महाराजांनी हे 4 अभंग सांगितले आपल्या जीवनावरचे. महाराज तुम्ही इथून ती कळसापर्यंत कसे जाऊन पोहोचले, सर्वश्रेष्ठ कसे झालेत, महाराजांना सांगावं लागलं. मग ते सांगत असताना तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये काय काय झालं सांगितलं. मी यात तुमच्यासारखाच नांगर वखर, शेती वाडी, किराणा दुकान, आमकं तमकं, शावकारकीचा हे सर्व करीत होतो. आमच्या परंपरेमध्ये भगवंताची सेवाही होती. आता हे सांगायचं नव्हतं. बोलणं हे बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. म्हणे मग पुढं झालं काय? म्हटले संसार. काय काय काय? संसार. संसार म्हणजे काय? दुःख देणारा असतो त्याचं नाव संसार. संसारी झालो अति दुःखे दुःखी, संसारे झालो अति दुःखे दुःखी, संसारी झालो अति दुःखे दुःखी, संसारी झालो अति दुःखे दुःखी. माय बापसे संसारे झालो अति दुःखे दुःखी. संसारामध्ये आला आणि दुःख झालं नाही असं कोणाच्या जीवनात होणार नाही. तुमचं आमचं आता 5वीलाच पूजेले. तुमचं आमचं आहे ना, ती येते ना 5व्या दिवशी ती बाई, तेव्हाच पूजेले आपल्या पायावाट्यावर दुःख. पण भगवंताने अवतार घेतले त्याच्या पाठीमागचं नाही गेलो, संतांनी अवतार घेतले त्यांच्या पाठीमागचं नाही गेलं. आमच्याच वाट्याला कसं आलं बाबा, कसं आलं नाही, ते येणारच होतं. आणि ते काय असं तसं येत नाही,
ते मागच्या संदर्भाने पुढे येत असतो. केले झाले भोगा आले. काय प्रमाण म्हणू नका. नाही केले कर्म झाले. लोक असं कसं काय झालं बा, आम्ही तो कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही, आम्ही एकादशी करतो दान धर्म करतो ना आमकं करतो ना बाबा आमच्याच वाट्याला कसं काय आलं. तू आता कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही. पहिल्या वेळेस तू याच्या मध्यात तूच होता. तवाच्या काढलेल्या बँका आता फेडायची पाळी. बर का ते असं काही समजू नका तुम्ही का बाबा हे असं का तसं. जाऊ द्या. संसारे झालो अति दुःखी दुःखी. पुढे सांगलंच वेळ राहिलं मी. माय बाप शेखी क्रमी येले. आणि मग महाराजांनी भंडाऱ्या डोंगराचा रस्ता धरला. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करता वगैरे 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 फार झालं. आणि मग सारखा भजनाचा तडाखा लावला. सारखा रामकृष्ण हरी जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय रामकृष्ण राम. भजन म्हणायला लागलं का मन निवांत व्हायचं बरं का. आणि घराकडं निघालं का पुन्हा तेच विचार यायचे. रेंज असती रेंज. आता इथं रेंज आहे बरं का. एकदा रेंजच्या बाहेर जा पुन्हा गाडग्याला मडकन चालूच आहे. मग ते महाराज भजन करायचे. आणि एवढं भजन करता 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 त्यांना वाटायचं माझं हे आत्मचिंतन प्रगट का होत नाही, मला देव का भेटत नाही, मला संत का भेटत नाही. मग त्यांनी प्रार्थना करावी बरं का मला त्या साधूंची संतांची सेवा घडावी, मला त्यांचा सेवक. पण कोण ऐकले. देवाशिवाय कोणी ऐकलं नाही. देवाच्या भेटीचे दोन प्रकार आहेत बरं का. एक प्रार्थनेने करुणा भाकली जाते आणि एक समक्ष बोललं जातं. मग महाराजांनी प्रार्थना केली देवाची. कोण पुण्यांचा होईल शिक्षक, कोण पुण्यांचा असं असताना बघ रुक्मिणी मातेचा आणि पांडुरंगाचा संवाद सांगितला संत लीलामृतमध्ये. रुक्मिणी म्हणते का हो देवा, किती तुमच्याकरता भक्ती करता, तुमचं नामचिंतन करतो आणि तुम्ही त्या तुकोबाला अनुग्रह देत नाही, तुम्ही त्यांना भेटत नाही, तुम्ही काहीतरी योजना करा ना. आणि तो काय तुमचा आजकालचा मंगळवारचा भक्त नाही. आता आपली भक्ती म्हणजे कशी, सोमवारी माल घालायची मंगळवारी इमान पाहायचं, अशी आपली भक्ती. तुकाराम महाराजांची काय काय सांगू तुम्हाला, प्रमाणे सांगू का. प्रमाणे होय तुका म्हणे देवा, जुनाट हे माझा ठेवा, जुनाट हे माझा ठेवा, जुनाट हे माझा सेवा. ही आजकालची नाही. कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापारयुगामध्ये उद्धव, कलियुगामध्ये नामदेव, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संपला. अशी युगायुगाच्या ठिकाणी भक्ती केलेली. आणि रुक्मिणी मातेनं सांगितल्यावर जगद्गुरु तुकोबारायांनी सद्गुरु राघव चैतन्य केशव चैतन्य मालिकेतली आणि बाबाजी चैतन्य ह्या परंपरेमधून आणि काल अनुग्रह दिला. मोठा चिंतनाचा विषय आहे तो. आणि मग अनुग्रह दिला. आणि अनुग्रह झाल्यानंतर संतांची एकदा कृपा झाली, संतांचा अनुग्रह झाला का दृढ अप्रक्षत्वाने भगवान परमात्म्याची भेट होत असते. नामदेव रायाला सद्गुरू भेटायच्या अगोदर देव भेटत होते. फिरविले देऊळ जग नामदेवा हाती, तरी पण देव नाही कळाला. भेटला कळला नाही. भेटणं वेगळं कळणं वेगळं. पुण्याहून नाशिकला गाडी येत होती, शिवाजीनगरला गाडी. स्टँडच्या बाहेर निघायचा टाईम
आणि एक शासकीय गाडी आली. पोलिसांनी आडू थांब, उभी करा उभी करा. नाशिक चालली का म्हटले हो. साहेबांना घेऊन जा. तो अख्ख्या गाडीमध्ये सर्व सीटावर सीटं बसेल होती. एका सीटावर फक्त एकटं बसेल होतं. मग कंडक्टर म्हटला साहेब त्या 24 नंबरच्या सीटवर एकच माणूस आहे तिथं जाऊन बसा. आता ते होतं आडमंग, पहिलं बसेल होतं ते असं मधुमध बसेल. ती कुणाही जागा सोडली काय काय लय आडबंग राहत्या महाराज प्रवासामध्ये. आता आमच्याकडे गाड्या नाही तर पहिलं आम्ही एसटीनाच किती 50 वर्ष महाराज फिरतोय आम्ही. शिवाजी भाऊ त्याच्यातले आता हे 10 7 8 10 वर्ष जर सोडले ना तर मोटरसायकल म्हणू नका, रेल्वे म्हणू नका, पायी म्हणू नका, गाडी बैल म्हणू नका, चिखलातून म्हणू नका महाराज. आता लय चांगले दिवस आले वारकऱ्यांना. मोठा वाढल्या त्यांनी घोस खाला. काय सांगत होतो मी? सरका ना जरा लवकर यायला. काय होतं त्यांना कवाय उठा त्यान कवाय या त्यांच्या बापाची ज्येष्ठी साहेब सरकल्यासारखं केलं पण सरकला नाही गडी. मग ते एवढ्या जागे होते. साहेब आपण बसलं असं. मग आता गाडी रस्त्या वळण आल्यावर गाडी वळणारच ना. ती गाडी वळाली का असं करायचा. तो साहेबाला गचका बसता का ते उभं राहायचं. पण म्हणे बसून घ्या. आणि हे ऐकत नाही ना, हे मारित इडून तिडून 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 ते साहेब गचके खात आलो. बरं आडबंगाच्या पुढे नंगेशे खुदा डारताय काय बोलायचं काय नाही. आणि मग जेव्हा नाशिकला गाडी आली आणि मग ते पोलिसांचा ते सर्व अमके तमके सर्व लगेच पुढं फुलांचे हारण तेन घेऊन. आता हे आतून बसेल होतं साहेब ह्यांगून म्हणजे साहेब पुढं आणि त्याच्या मागं हे होतं. आणि मग ते आले त्यांनी लगेच त्या साहेबांना हार वगैरे घातला आणि हे ते केलं आणि फटाकड्या वगैरे वाजवल्या. आणि मग यांनी विचारलं याला तर लगेच के मारले आपण आणि याला तर हार घातला. सर्व पोलीस स्टेशनचे लोक एका पोलिसाला विचारलं. म्हटले मामा कोण आहे हो? म्हटले भारत देशामध्ये एवढा सुद्धा ज्यांच्यावर आरोप नाही असे जिल्हा अधिकारी आपल्या नाशिकला आले बदलून. जिल्हा अधिकारी आहे आणि त्याला तर मी गचके मारीत आलो. मग महाराज गेला पुढे जाऊन पाय पकडले. म्हटले साहेब साहेब मला माफ करा साहेब. मग साहेब म्हणले मी तुला काही म्हणलोय का? तो एवढे गचके मारले मी तुला एक शब्द तरी म्हणलोय का? नाही ना साहेब माझ्याकडून चुकलंच ना, काही करा पण मला माफ करा ना, मला माफ, मी पाय सोडणार नाही. म्हणे का बरं? म्हणे तुमच्या खात्यामध्ये माझी एक केस अटकेले आणि तो निकाल तुमच्या हातामध्ये. साहेब म्हटले मी तुझा निकाल लावणार, तू काळजी. दृष्टांत सोडून द्या, दृष्टांत द्या टाकून. माणूस भेटला का कळला? भेटला पण कळला नाही तर अशी भानगड होत असती. हो कळणं फार गरजेचं आहे महाराज, फार महत्वाचा विषय आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी. काय वर्णन सांगावं त्याचं महाराज. जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे सद्गुरूच्या कृपेने भगवंताची ओळख झाली आणि भगवंत म्हटले तुकोबा अनेक युगाच्या ठिकाणी भक्ती करत आले, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. मागा, काय मागायचं? म्हणले मागा. काय बोलतो देवा तू? मी काही 2026 मधला महाराज का मागायला? अडवून घेतल्यानंतर कीर्तनाला येणारा, ठरवून कीर्तन करणारा, मागणं आमच्या कक्षेत बसत नाही. आम्ही मागणं हे लाजिरवाणी समजतो आहे. हा यज्ञ आहे, या यज्ञामध्ये यजमानाने दिला तो प्रसाद समजायचा, आनंदाने तो सेवन करायचा. कोणावर नाराज आपण काय उपकार करालो? कोणावर? बाजार मांडला भडव्यांनी, काय सांगावं तुम्हाला.
अवघड झाले महाराज. वाईट वाटतं, वाईट. त्या संप्रदायामध्ये बरं याच्यामध्ये सकळाशी येथे आहे अधिकार. ते म्हणते आम्हाला अधिकार आहे तुकाराम महाराज. कान फटा देवा तुकाराम महाराज म्हणले. कोणाला अधिकार आहे? वारी करतोय का तू? नित्यनेम करतोय का दररोजचा? नामचिंतनाचं साधन आहे का तुझ्याकडे? सद्गुरूंची कृपा आहे का? साधना करतोस का? पाहुण्या ग्रंथ करावे, हो घासावी लागते महाराज. उगाच येऱ्या गबाळ्याचे काम नाही, करू नये. परंतु लोकांनी पैसे मिळवायचं साधन केलंय. अवघड येत, वाईट वाटलं तेव्हा. नाही का? नाही रे नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो तेव्हा नाही आम्हाला मागायचं. म्हटले तुकाराम महाराज आताच तुम्ही म्हटले ना, काही मागणे हे आम्हा अनुचित. मग काही मागणे जर तुम्हाला अनुचित असेल तर काही मागणे तुम्हाला उचित असेल. मग अनुचित नका मागू, उचित तर मागा. म्हटले देवा तुझा तो खोडकरपणा गेलाच नाही अजून, तू बरोबर पकडतो नाही का? ठीक आहे. मग देवा आता आम्हाला संतांची भेट आली. आणि खरं सांगू का, एवढं सुख झालं, एवढं सुख झालं आणि एवढं सुख झालं. तू भेटल्यावर एवढं सुख नाही झालं, एवढं सुख आम्हाला संत वैष्णव भेटल्यामुळे झालं. याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काहीच नको. अभंगाची वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. शब्द प्रयोग तुकोबारायांचे नीट लक्षपूर्वक ऐका. सुख देहाचं सुख वेगळं आणि जीवाचं सुख वेगळं. देहाला जर सुख पाहिजेत असेल ना, त्याच्याकरता बाजार आहे. बाजारामध्ये देहाच्या सुखाचे साधनं भेटतात. देहाला खायला पाहिजेत, काय काय भाज्या आणायच्या, काय काय मिष्टान्न आणायचे बाजारातून पैसे देऊन ते मिळतंय. देहाला झोपायला पाहिजेत, पलंग घेता येतो, गादी घेता येते, एअर कूलर घेता येतंय. देहाच्या सुखाचं सांगू राहिलो अजून मी. देहाला सुख पाहिजेत, त्याच्याकरता वस्त्र एकापेक्षा भारी भारी वस्त्र निघालेत महाराज. कपडे देहाच्या सुखाचे आहेत. लग्नामध्ये ज्या साड्या आणतात ना घालून बाया, एकाहून बळी बर का. अवघड महाराज, अशा नटून येत्यात. जीवाच्या सुखाकरता का देहाच्या सुखा. एका बाईने 75,000ची साडी घातली अंग. मॅकुडे पैसे दिले ते आपलं, ती नाही त्याच्यात आली. अशी मिरवायची इकडून तिकडं तिकडून इकडं. शांताबाई दुसरी.
मी ठरवलं होतं विनोद करणार नाही आज, पण पडिले वळण आणि ती इकडे तिकडे मिरवायची. त्याच्यानंतर दुसरी बाई आईन लग्नाच्या अगोदर आली. तिची अंगावर 1.25 लाखाची साडी होती. तिची साडी पाहिली हिचा जेव्हा चेहरा उतारला तोवर लय नटत होती, तोवर लय मुरके मारत, पण तिला पाहिलं हे सर्व अवघडच काम आहे महाराज. जाऊ द्या. तेव्हा देहाचं सुख वेगळं आणि जीवाचं सुख वेगळं. जीवाच्या सुखाकरिता वैष्णवांची संगती, वैष्णवांचे लक्षणं. वैष्णव कोण, वैष्णवांची लक्षणं काय, त्यांच्या संगतीत सुख कोणाकोणाला मिळतंय. ऐका लक्षपूर्वक. आता तुमच्या आमच्या जीवाला आत्मसुखाचा लाभ करून घ्यावायचा असेल तो वैष्णवाच्या संगती, संतांच्या संगतीत, वारकऱ्यांच्या संगतीतच मिळेल. सांगू जरा पुढचं. देवाला सुद्धा सर्व सुखाचा आगर आहे तो, बर का, पण त्याचं ते सुख त्याला कमी पडतं, बर का. आणि त्याला सुख मिळावं एवढ्या करता तो संतांचे दार पूजितो, बर का. तुकाराम महाराजांच्या घरी जाय, ज्ञानोबारायांच्या घरी जाय, निवृत्तीनाथांच्या, एकनाथ महाराजांच्या घरी जाय, चौकाबरायांच्या घरी जाय. देवाला विचारलं, का हो देवा, तुम्ही तर एवढे सुखरूप, एवढे जगाला सुख दे, सर्व सुखाचे आगर. मग खरं सांगू का, मला खरं सुख आहे ना त्यांच्या संगतीत मिळतं. आणि त्यांच्या संगतीमध्ये सुख असल्यामुळे मी माझं वैकुंठ भुवन सोडलं. ऐका, लक्षपूर्वक ऐका. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन. ऐका ऐका ऐका. सांगा सांगा सांगा. सांगतो. ऐका. भगवंताला पत्र लिहायचं आहे. वारीला जमत नाही आपल्याला जायला, मग निदान पत्र लिहू देवाला. श्री अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री विठ्ठल परमात्मा, मुक्काम पोस्ट बोला ना पटकन. पंढरपूर, तालुका सोलापूर, नाही तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, प्रांत महाराष्ट्र. टाका पत्ता पाठवा. जर मिळालं देवाला तर मग विचारा. नाही मिळणार, पत्ता चुकीचा ना. चुकीच्या पत्त्यावर पत्र कधीच जाणार नाही. कारण देवाचं स्थान पंढरपुरामध्ये, तो राहतो कोणाकडे. ज्ञानेश्वरी वाचताना तुम्ही दररोजची हो म्हणून घ्यायचं, मोकळं व्हायचं. हो म्हणा. हा, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे, वरी योग्याचे मानसे, उमरडो निजाय, परितयापाशी पांडवा, मी हरपला घेऊसा. मला पाहायचं आहे का? परितयापाशी पांडवा, मी हरपला घेऊसावा, जेथ नाम घोष बरवा, करीती माझ्या. संतांच्या जवळ मी आहेत, संतांच्या संगतीमध्ये आहेत. आणि खरं सांगू का, त्यांच्या संगतीत तुकाराम महाराज मलाही सुख वाटत. आता मी तुमच्या पुढे एक प्रस्ताव मांडतो. त्रेतायुगामध्ये
भगवान प्रभू रामदाचा अवतार झाला. सर्वांना रामायण माहिती आहे. मला फक्त भाव सांगायचा आहे, फक्त भाव सांगणार आहेत मी. अवतार झाला, काय उत्सव वगैरे व्हायचा तो झाला. पुढे धनुर्विद्या प्राप्त झाली. पुढे विश्वामित्राने यज्ञ करायचा ठरवला. दशरथ राजाकडे राम लक्ष्मणाला मागितलं आणि मग दशरथ राजा म्हणे नाही ना बच्चे ना ते मी येतो ना असं अजिबात जमणार नाही. पहिले महाराज कोणाचं ऐकत नव्हते. राजाचं सुद्धा पहिले महाराज ऐकत. हो, आमचे नारायणगिरी महाराज ज्यांना अनुभव आला असेल ना, आमदार असू नाही तर खासदार असू नाही तर त्याचा बाप असू, नारायणगिरी महाराजा पुढे अजिबात नाद नाही करायचा महाराज परत. आणि कीर्तन 9 ते 11 कुणी सांगितलं तुम्हाला? 5-5, 6-7 तास कीर्तन चालायचे नारायणगिरी महाराज. आता ज्यांनी इकडं आपल्या पाथर्डीला सप्ताह झालं त्या टायमाला होते ना महाराज. त्या टायमाला कितीच तुमच्या आता जवळ येऊन गेले ना, असं काय करता महाराज. अशा विभूती आहेत महाराज. गंगागिरी महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे मूळ अध्यापक गंगागिरी महाराज. लक्षात हे जोग महाराज, विष्णू महाराज जोग आहे, पांडू महाराज विष्णू महाराज हे पैलवान होते महाराज. हे कुस्तीगीर होते मोठमोठे. लय ताकद होते दोघा भावामध्ये. जोग महाराजामध्ये आणि पांडू महाराजमध्ये मला एक ताकद होती काहीची काही. दसऱ्याला झुंज लागली होती कुठं? पुण्यामध्ये झुंज, हे रेड्यांची झुंज लागली होती. टक्कर. ते उन्मत्त झालेले रेडे काय आटपेना. कलेक्टरने आदेश दिला गोळ्या घाला दोघांना बी. हे दोघं भाऊ तालमीतून चालले होते. हे म्हटले ओ थांबा, ओ साहेब थांबा, गोळ्या ना घालू, आम्ही सोडवतो. दोघांनी 2 रेड्याचे शिंग धरले आणि कोपर लावले त्यांना. दोघांच्या एका बाजूला केलं. अशी टाळ्या वाजवल्या लोकांनी. काय ताकद आहे म्हणे यांच्यामध्ये, काय सामर्थ्य आहे दोघांमध्ये. आणि पंढरपूरला गंगागिरी महाराजांचा मोठा उत्सव. आणि तिथं वाळवंटामध्ये काल्याचं कीर्तन झालं. शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा फड असायचा. 4 वर्ष महाराज तो पठाण यायचा आणि ते सोन्याचं कडं जिंकून यायचा. आणि नेमके जोग महाराज त्या पंढरपुरामध्ये त्या कुस्त्याचा आता हे पैलवानच होते. आणि ते गेले ना आखाड्यामध्ये त्या पठाणाची यांची कुस्ती झाली. आणि जोग महाराजांनी कलिजंग करून, कलिजंग माहिती आहे का? तालमीच राहिल्या नाही, कसरतीच राहिल्या नाही. तुम्हाला कायचे डाव माहिती महाराज? तुम्हाला फक्त एवढं डाव माहिती, याचं कसं असं होईल आणि त्याचं कसं तसं होईल, हे डाव माहिती फक्त. कुस्त्यांचे डाव नाही माहिती तुम्हाला. जाऊ द्या. पाडला तो पैलवान. लोकांना मोठा आनंद झाला. जोग महाराजांनी मिरवणूक चालली महाराज. आणि ते गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला आले. या महाराजांचं होतं. महाराज पाडला पैलवान. गंगागिरी महाराज म्हटले एक पैलवान पाडला रे, अजून एक पैलवान आहे, दाखवा म्हणे लगेच त्याच्याशी कुस्ती करतो. म्हणे तो दिसत नाही पण सर्व जगाला पाडल्याशिवाय राहत नाही. काय नाव आहे त्याचं नाव आहे काळ. महाराज तिथंच गळ्यामध्ये तुळशीची माळ. आणि तिथूनच परमार्थाला सुरुवात. पुढे पांडुबा कलेक्टर झाले. ते इथं इगतपुरीला आले. इथं भजनी मठ आहेत ना माधवबाबांचा, तिथं जोग महाराजांना निवृत्तीनाथांचा साक्षात वगैरे पुष्कळसं चिंतन आहे. आणि मग तिथून पुढे वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली 1817 फार मोठा विषय तो. आता माझा एवढा वेळ नाही माझ्याकडे. ते सर्व चरित्र आपल्या तोंडपाठ आहेत पण ते इलाज नाही त्याला. महाराज संतांचं जे जीवन असतं ना ते अलौकिक जीवन असतं, लौकिक नाही, अलौकिक जीवन असतं. मी तुमच्या पुढे हा विषय मांडत होतो. हा तेव्हा विश्वामित्र म्हटले जमणार नाही. वशिष्ठ म्हटले राजा पाठवून दे. आणि मग राम लक्ष्मण निघाले. म्हटले रथ तरी नाही, अजिबात नाही. अहो घोडीत जमणार नाही, पायीच नेणार. आता ते दूरदृष्टी होते. त्यांना माहिती पुढे यांना पायी चालावं लागणार आहे 14 वर्ष. म्हणून अगोदरच आपण नाही का वारीला जायचे अगोदर महिनाभर 2-2 किलोमीटर चालतो का नाही आपण, जाऊ द्या. आणि मग गेले. ताटी आडवी आली, उडव.
मारली ताटिका. यज्ञाचं रक्षण केलं. पुढे जनक राजाचं पत्र आलं. मिथिलेला गेले. तिथं जे व्हायचं ते झालं. सीता स्वयंवर झालं. म्हणजे गेले होते यज्ञाचं रक्षण करायला आणि काय करून आले. तेव्हापासून पोरांनी हाच धडाका धरला. शिक्षणाला जात्यात. मी रामायण सांगू राहिलो तुम्हाला. माझा हेतू अजिबात वेगळा नाही. मी फक्त रामायण सांग. यज्ञाचं रक्षण करायला गेलं त्यांना भरत महाराज आणि तिकडून बायको घेऊन आली. बरं आता आले, झालं सर्व. रामराज्य होणार आता. दशरथ राजाचा एक केस पिकला कानाजवळचा. एक केस बरं का. हर्षात पाहता निर्णय घेतला राज्याभिषेक करायचा रामाचा. एवढा आनंद अयोध्येमध्ये. रामाचा राज्याभिषेक होणार. रामाचा राज्य समजे अहो ती काही घरोघर सांगत होती माझ्या रामाचा माझ्या रामाचा. सर्व ठरलं. उद्या राज्याभिषेक. रात्रीतून राजकारण बदललं. कसं ते रामायणामध्ये बघा. सर्व सांगायला मी रिकामा नाही. मला मुद्दा सांगाय, भाव सांगायचा आहे फक्त. 2 बायांनीच बदलावलं रामायण. मंथरा काही अख्खा महाराष्ट्र फिरतो महाराज मी वर्षभरामध्ये. कोणत्याही जिल्ह्यामध्ये जातो. मी विचारितो इकडं काही नावाची बाई आहे का. काही नाही. मंथरा आहे नाही. मथुरा आहे पण मंथरा नाही. कैकईच्या स्वभावाच्या भेटल्या पण काही नाही भेटल्या. जाऊ द्या. आणि मग राज्याभिषेक व्हायचा तर काय करावं लागलं. वनात जावं लागलं. कोणला मी कोणाबद्दल बोलून राहिलो. ये प्रभू रामरायाबद्दल. राज्याभिषेकाची तयारी एका बाजूला आणि वनवासाची तयारी दुसऱ्या बाजूला. आता मला तुमच्याकडून काही प्रश्नांची अपेक्षा आहेत, काही उत्तरांची अपेक्षा आहे. राज्य गादीवर बसणारे राम आणि वनात जाणारे राम. एकच राम राज्याभिषेक गादीवर बसणार होते आणि दुसऱ्या क्षणाला वनवासाचा रस्ता धरला. प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख, वनात जाताना सुख की गादीवर बसायच्या टायमाला सुख. परवा का सांगा फोन करू. मी लय दामाचा महाराज आहे. कोणीतरी उत्तर दिलंय मला ऐकायला आलंय का भगवंताला राज्याभिषेकापेक्षा वनात जाताना अधिक आनंद झाला, अधिक सुख झालं. कारण काय? कारण पुढे ऐकायचंय आपल्याला. कारण काय तर पुढे चित्रकूटावर गेले, तिथं राहिले आणि एक 6 महिन्याकरता 6 महिने राहिले होते. त्याच्याकरता आले ते पंचवटीमध्ये. इकडं पर्णकुटी वगैरे बांधली आणि इथं एक बाई राहत होती. तिचं नाव शूर्पणखा. तिला भावार्थ रामायणामध्ये शूर्पणखा का म्हटलं. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. शूर्पणखा जिचे नख सुपाया वाढले. नख शूर्पणखा जिचे नख सुपायासारखे नख होते अशी ती शूर्पणखा. तिनं हे 3 जण पाहिले आणि तिनं मायवी रूप धारण केलं. अशी सुंदर देखणी, गोरी गोमटी, नाकी डोळी, कानामध्ये डुलन येते, गळ्यामध्ये ते. आली रामाकडं. सांगितलं मला तुम्ही खूप आवडले, माझ्याबरोबर. सांगितलं ही नाही का मला आहे ना, माझा भाऊ आहे तिकडं, ते पाहिजे जमलं तुमचं त्यांचं तर पाच. ते तिकडे गेली लक्ष्मणाकडं. लक्ष्मण म्हणे जमणारच नाही, तुमच्या भावाने पाठवलं, आज काय करत्या. मी सौ बाकान एक लिखा
100 वखत केलेली बडबड आणि एक लिखी पुन्हा गेली प्रभूकडं. म्हणे हो ते नाही ऐकते, ते म्हणतात आम्हाला 7-12 नोंद पाहिजेत, रजिस्ट्रेशन करायचं. तेव्हा पण बघ रजिस्ट्रेशन. आणि मग भगवंताने तिच्या पाठीवर लिहून दिलं का लक्ष्मणा ही मायवी राक्षसी नाही बरं, जरा जपून मारू नको, श्री आहेत आणि थोडा प्रसाद दे. गेली आणि लक्ष्मणाला पाठ दाखवली, पाठीवर भगवंताची अक्षरं पाहिली आणि धरले ना केस तिची. ती म्हटली अवा एवढी काला तुम्ही मला बळजबरी करतात, मी तुमच्याशी लग्नच करणार आहे ना. लक्ष्मणाने तलवार काढली, तिचं नाक मॅंग 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 करीत गेली, चिरचिर करीत. ती त्या टाकळीच्या पलीकडून आहे ना मंदिर आहे बघा बरं का, तिकडं शिवाजी आहे ना, तिकडं नाक कापलं तिकडं बरं का. त्या पलवलच्या महाराजांचा आश्रमच तिकडं असतो हरियाणामधल्या. माझं कीर्तन असतं त्या शिवमस्त कुंभमेळ्यामध्ये, तिथं ती जागा आहे महाराज. आणि ती गेली आणि त्याचं तिला खूप राग आला. मग ती रावणाकडे जाते, रावणाला सांगते का माझं नाक कान कापलं. तो म्हणे ते नको विचारू म्हणे, ते दंडकारण्यामध्ये दोघं वनवासी त्यांच्याबरोबर एक बाई आहे. काय सांगू रावणा तुला, आता ती राक्षसीनंच तेल मीठ मिरची हिंग जिरे टाकून फोडणी दिली. आणि रावणाला पहिला राग होताच, मग त्यांनी मारीचेला घेऊन आला आणि पंचवटीमध्ये येऊन कपट केलं आणि सीतामाईला लंकेला घेऊन गेला. दृष्टांत संपला. आता भाव ऐका. मारीचीचा वध केला नांदूर मधमेश्वरला आणि प्रभू पंचवटीत आल्यानंतर सीता तिथं नव्हती. आणि मग भगवंताने लीला केली. मग जिथं जिथं झाड दिसलं का, हे सीते तू कुठं गेली, आता मी कसं जगू. हे सीते दगडाला, झाडांना, डोंगरांना, पर्वतांना ते विचारायचे रडायचे. लक्ष्मण म्हणे माझ्यावाली घरी ठुली म्या आणि बायको करता येडं झालं, रडून राहिलंय. सक्का भाऊ शेषाचा अवतार लक्ष्मण, लक्ष्मणाला नाही कळालं. 33 कोटी देव पाहत होते वरून, भगवंताची ती लीला त्यांना नाही कळालं. एवढं कशाला, भगवान महादेव पार्वती माता आकाश मार्गे चालले होते. भगवान शंकराने नमस्कार केला. बाई लई हुशार, सती लई हुशार, लई म्हणजे लई हुशार. बाई हुशारच असते, हुशार तीच बाई असते. का हो कोणाच्या पाया पडले, इकडं मंदिर नाही काही नाही काही नाही, तुम्ही पाया कोणाच्या पडले. म्हटले ब्रह्माच्या. ब्रह्माच्या कुठे ब्रह्म, ते काय तुला काय दिसत नाही का, ते देवी ते बघ ना. ब्रह्म नाही भ्रम आहे भ्रम. बायको करता येडं झालं आणि तुम्ही त्याच्या पाया पडा. त्यात बया 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 मला आज कळालं तुम्हाला बोळा महादेव का म्हण. आणि तोच अनुग्रह तुम्हाला तर काही, हे सर्व सतीचे अनुग्रह येते. किती शिकेल महाराज नवरा असू द्या तरी बायको ही बाजी घ्यायचीच नव्हती. तुम्हाला तर काही कळतच नाही. आता तो केवढा मोठा अधिकारी, पण ती बिन शिकेल बायको त्याला म्हणते तुम्हाला काही. ती म्हणे बाया बाया कोणाच्या पाया पडा त्या, ते बायको करता येडं झालं. अगं देवी असं नको बोलू, ते ब्रह्म आहेत. हां ब्रह्म आहेत. हां ते येशी ते म्हणतो पाया पड, येशी ते म्हणतो रडत, येशी ते. जाऊ का जाऊ त्याला फसवायला, अजिबात नको जाऊ, अजिबात नको जाऊ. आणि बाईला नको म्हणल्यावर बाई राहील ऐकल, तिला कोणी बाई म्हणल, बाईना ऐकलं मग खाली काय राहिलं. महाराज नाही ऐकलं भाऊच, जातेच मी फसूनच येते. म्हटले अगं देवी जे दुसऱ्याला फसवायला जातं ना तरी ऐकलं नाही आणि गेली ना सीता बनून.
सीता बनून गेली, मस्त सीतेचं रूप घेतलं जसं तसं सीताच दुसरी. आणि ती पुढं पाहिजे लक्ष्मण भैया भैया भाभी भाभी भाभी. तुम्ही वाचा रामायण, मार भावार्थ रामायण वाचा. भगवानाशी धावले ना, कोणत्या बायका पाहतून भाभी म्हणतो लाज नाही वाटत तुला? लक्ष्मण इकडे तोंड कर. ओळी त्या लक्ष्मणावर. लक्ष्मण डोक्यातूनच गेलं पार. आता भाभी आली, ती स्कूटी देऊ त्यांना नाही, त्यांना भ्रम पडला. ते म्हणे सीता तर आली म्हणे. सीता तर आली, ती पुन्हा पुढून आली. भगवंताने तिकडं तोंड केलं, ती पुन्हा पुढून यायची. मग भगवंताने विचारलं तू काही भावार्थ रामायण बघा, तू काही आई तू का आलीस या वनामध्ये? भगवान महादेवाला सोडून तू का आलीस? म्हणले भया तुम्ही मला ओळखलं? म्हणले मी सर्व जगाला ओळखतो. तुमचे पती तुम्हाला म्हणले होते ना जाऊ नको म्हणून, तरी तुम्ही का आल्यात? या जंगल चांगलं नाही, इथं बायांची चोरी होती, इथं अमकं होतं तमकं होतं. मग तुम्ही मला ओळखलं? म्हणले हो, मला सर्व ओळखू येतं. डोळे नसताना मी पाहतो, कान नसताना ऐकतो, पाय नसताना चालतो, तोंड नसताना बोलतो. महाराज बिनु पद चलत सुनही बिनु काना, करहु करम करही विधुना. राम सिया राम जय राम सिया राम जय राम. बिनु पद चलत सुनही बिनु काना. म्हटले मग मला जर तुम्ही ओळखलं तर तुमची सीता कुठे? म्हणजे मला सर्व माहिती आहे. मग त्या अध्यात्म रामायणामध्ये 3 सीता सांगितल्या. 3 राजस, तामस, सात्विक 3 सीता सांगितलं. राजस सीता मी अयोध्येमध्ये ठेवली, तामस सीता रावण घेऊन गेला, आणि सात्विक सीता माझ्या हृदयामध्ये आहेत, ती मला सोडून कुठं जात नाही. म्हटले मग तुम्ही हे झाडांना हे शिते हे शिते सांगितलं, ते माझं सिक्रेट आहे. सिक्रेट कळलं का? गुपित आहे, माझं गुपित आहे ते. म्हटले मग तेवढं सांगा ना तुम्ही, का बरं? जेवढं सीता जर तुम्हाला रावणाने नेले माहिती आहे तर मग तुम्ही असं हे शिते सांगितलं. हे सिक्रेट आहेत, हे गुपित आहेत. म्हणलं तेवढं गुपित मला सांगा ना. का सांगा तुला? म्हणे का बरं? जी बाई नवऱ्याचं ऐकत नाही ती बाबाचं काय ऐकणार आहे? तिला काय खरं पटणार आहे? मग तिचा अहंकार गेला आईसाहेबांचा. म्हणले प्रभू मी चुकले, मला ते म्हटले तर तुम्ही ब्रह्मा आहात. आणि मग विचारलं, मग तिचा अहंकार गेला. मग सांगितलं, मग भगवंताने भाव सांगितला. म्हटले हे बघ, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती होती. 2च बाया माझ्या विरुद्ध होत्या. मी ठरवलं असतं तर त्यांचं मन परिवर्तन केलं असतं, परंतु मला राज्य अभिषेक व्हायपेक्षा मला वनात येणं फार गरजेचं होतं. म्हटलं का? मग भगवंताने आपला भाव सांगितला. मी ज्या झाडांना आलिंगन देतो, मी ज्या दगडांना आलिंगन देतो, मी ज्या पर्वताला आलिंगन देतो, ज्या नदीला मी विचारतो, हे वृक्ष नाही, हे पाषाण नाहीत, हे पर्वत नाही. हजारो वर्ष माझं नामचिंतन करून ऋषी कोणी वृक्षाच्या रूपामध्ये, कोण पाषाणाच्या रूपामध्ये, कोण पर्वताच्या रूपामध्ये आहेत. ती माझी वाट पाहतात. मी सीतेचं निमित्त करून त्यांची सेवा करतोय, त्यांना भेटतो आहेत, त्यांच्या संगतीचं सुख मी प्राप्त करतो. कोणाबद्दल बोलतोय मी? भगवंताबद्दल बोलतोय. देवाला संताचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी त्यांची. जीवाला संतांच्या संगतीत सुख आहेत, संतांना संतांच्या संगतीत सुख आहेत, आणि देवालाही संतांच्या संगतीत सुख आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, देवा वैष्णवा संगती सुख. अरे त्याच्याकरता मी तर त्या संतांची
सेवा करतो, त्यांच्या चरणाचा मला स्पर्श व्हावा, त्यांच्या चरणाची मला सेवा घडावी. कोणाची? चरणीचे रज वंदे शूळपाणी नामयाच्या पाठी सारिके शिरा लागावया रज. चरणीचे वेळ संपलाय माझा. चिंतन फार गोड आहेत, पण एक छोटा भागवतातला एक छोटासा दृष्टांत, फार छोटा. नारद द्वारकेत आले. नारद महाराज, नारदाच्या गाडीला पेट्रोल लागतच नव्हतं, तेव्हा पाकिटाचा प्रश्नच नव्हता बरं का. आणि पाकिटाची परंपरा नारदापासूनच सुरू झाली, ते सांगतो परत ऐका. तेव्हा नारद द्वारकेमध्ये आले. आता ते काय, ते त्रिभुवनामध्ये गमन होतं नारदाचं, आणि ते नेमके सत्यभामेची त्यांची गाठ पडली. सत्यभामाने मेकअप वगैरे करली होती, पण तोंड सोडलं होतं बरं का. आता मेकअप आदल्या दिवशी मेकअप असावी, दुसऱ्या दिवशी नसावी. आदल्या दिवशी पावा, दुसऱ्या दिवशी पावा. दुसऱ्या दिवशी पावा नाही वाटत, ते फवारेल राहतं सर्व. ओरिजिनल ते ओरिजिनल जसं आहे ना, देवाने जसं दिलं ना, ते त्याच्या इतकं सुंदर काहीच नाही महाराज. देवाने दिलेलं ते फार सुंदर असतं, त्याचीच चूक दुरुस्ती करायला जातो. तिथं तोंड सोडलं होतं. मग म्हटले, आईसाहेब काय हो, काय झालं? काही नाही म्हणे. काही कमी आहे का? नाही नाही, भरपूर आहे ना म्हणे. आता काय काय केलं रे? भरपूर राहतं, माड्यान गाड्यान नौकरन चाकरन, पण तोंड पावा ना. का हो, काय झालं? त्या पलीकडच्या कॉलनीतला बंगला आमच्या बंगल्याच्या वर गेला हो. तुझा काही कमी आहे का? पण नाही दुसऱ्याचं सहन होत महाराज. त्या सत्यभामीने विचारलं, काय झालं काय झालं? आता नाही, आता सर्व बरोबर आहे. पुढचं म्हणजे आता भगवान श्रीकृष्ण नवरा आहे, पुढच्या जन्मात असाच नवरा भेटेल का? नारद म्हणे, का नाही भेटणार? भेटल हो म्हणे. आम्हाला शास्त्र विचारा ना तुम्ही, मग आम्ही ब्राह्मण काय करताय? म्हटलं काय काय नाही म्हणे. जी वस्तू आपण ह्या जन्मात दान करतो, तीच वस्तू आपल्याला पुढल्या जन्मामध्ये अधिक पटीने प्राप्त होती. म्हटले, कृष्ण नवरा भेटल पुढल्या जन्मात? म्हटलं का नाही भेटणार? म्हणे, मग दान करायला मी तयार आहे, पण कोणाला दान करावं? म्हटले, आमचा अवतार कशा करताय? हॅलो, याची कारण अशी, दान घ्यायला मी तयार आहे ना. बाईना काय मागचा पुढचा विचार करावा का नाही? आपल्याला अजून 16,107 सवती आहे, आपण सवती नाहीये, आपल्याला सवती आहे. आणला गाडवा. तर ब्राह्मण ते काय टाईम नाही करी दक्षाना घ्या टायमाला. ब्राह्मण अजिबात लगेच संकल्प सोडला, लगेच वल्ला हातन गेले ना भगवंताकडे. ऐ उठ म्हटले, अरे का रे? म्हटले, मग मालक गाड्याला अरे कारेच करीत असतो. म्हणे, कोण मालक? म्हणे, मी मालक. गडी? तू गडी. देव म्हणे, मी गडी का आपण झालो? हवा हात वल्लाचे, तुझ्या बायकोनं तुला मला दान दिलेलं आहे. भगवंताने अंतर्ज्ञानाने जाणलं का सत्यभामीना उचापती केल्या. नारदा तू म्हणतो तर चाल. उठले देव, निघाले. मग म्हणे, आता तू नारदा, तू माझा मालक, मी तुझा सेवक. मग आता दे विना, दे माकडं, चिपळ्या दे. भांडवलच घ्यायला पाहतो आमचं. याच्यावर तुला जिंकलंय. हे विनयावरण हे सोपं नाही महाराज. विनान टाळ, देवाला जिंकायचं सामर्थ्य या टाळांमध्ये आणि विण्यामध्ये आहेत महाराज. हे नाही देणार, हे आमचं साधन आहेत. म्हटले, मग आता मी सेवक आहे ना, मग काहीतरी. मग म्हणले, मग नारदा हे करतो का, तुझ्या पादुका दे काढून बरं का. भगवंताने नारदाच्या पादुका खडावा काढल्या, कृष्णाने काढल्या, डोक्यावर घेतल्या, आणि नारद मालक पुढं आणि गडी माग.
सत्यभामा दान करी सत्यभामा दान करी उजोर नाही अंगीकारी नाही अंगीकारी सेवकाच्या धरुणी झाले पादुका सेवकाच्या सत्यभामा दान करी. काय करावं या गाड्यांना माल ते समजत नाही, त्याच्यामुळे काटछाट करायची पाळी येते. सत्यभामा दान करी उजरू नव्हे अंगीकारी सेवकाचे श्री. आता पुढं काय झालं हे ना काय विचारू मला, माझा फक्त एवढा मुद्दा आहे का संतांच्या पादुका भगवंताने डोक्यावर घेतली, एवढं सुख झालं. भगवान म्हटले नारदा मला त्रिभुवनामध्ये एवढं सुख कुठं मिळत नाही रे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले देवा त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्हालाही सुख. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नको. म्हटलं मग आता तुम्हाला वैष्णव संगतीमध्ये सुख मिळालं, काय कराल तुम्ही? गाईल नाचेल मी, उड्या मारील आपुल्या छंदे. डीजेवर नाही नाचणार. आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. लोक काय म्हणतील, लोक काही म्हणू, लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परत. मग माझं म्हणणं काय तुकाराम तुम्ही सांगा तरी. म्हटले देवा पहिल्याकडे सांगितलं ना वैष्णव संगती सुख वाटे जीवा. आता जे सुख मिळालं ते आमच्यापासून हिरावून घेऊ नको, त्याचा तू काय कर सांभाळ कर. अभंगाच्या शेवटच्या काढूयामध्ये मारा. म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे. आम्हा जगदेसे सांभाळावे आम्हा जगदेसे सांभाळावे कायनाचे बोडे आपुल्या कायनाचे बोडे आपुल्या आम्हा जगदेसे सांभाळावे आम्हा जगदेसे सांभाळावे कायनाचे बोडे आपुल्या कायनाचे बोडे पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुख. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा. अवघ्या 3 मिनिटामध्ये तुम्हा सर्वांना मी आता इथून मोकळं करणार आहे. विठोबा रखुमाई कीर्तनाची वेळ संपलेली आहेत. 1-2 मिनिटामध्ये आपल्याला समारोप करायचा आहे. आपण ज्या पंचकृषीमध्ये आहोत ती विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीची पंचकृषी आहेत.
आपण तसे विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचे वारकरी आहोत. म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे देवाचं भजन झाल्यावर संतांचं भजन, आपण ज्ञानोबाराय तुकाराम भजन हे करत असतो. तुम्ही पैठणला गेले ना तर भानुदास एकनाथ भजन राहतो. तुम्ही मुक्ताबाईला गेले ना मुक्ताबाईचं भजन असतं. प्रत्येक ठिकाणी त्या त्या संतांचं भजन असतं. तर आपण एक 30 सेकंद 35 सेकंद निवृत्तीनाथांना निवृत्ती राया निवृत्ती राया प्रमाणे एक 2 मिनटं सर्वांनी शांतता पाळा. आपल्याच परिसरामधलं एक उमलतं व्यक्तिमत्व या कार्यामध्ये तनमन धनाने सहयोग देणारे प्रदीप श्रीहरी निगळ जगन्नाथपूर यात्रेला गेले असताना अकस्मात का झाकल्या घटीचा दिवा. आम्ही जेऊरला होतो. आपण जेऊरच्या मुक्कामी मला फोन आला का बाबा अशी घटना घडली. वारी करून आम्ही दशकऱ्या विधीला हजर झालो. महाराज होतेच. त्या प्रदीप भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रस्थापित करतो. त्याचप्रमाणे काल आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय, आता आमचा वारकरी संप्रदाय आम्ही हा भेदभाव करत नाही. काही हा पक्ष आणि तो पक्ष, व्यक्ती महत्त्वाचे आहेत. आम्ही कोणत्या पक्षाचे नाहीत. तेव्हा त्यांचंही अकस्मात हेलिकॉप्टर कोसळून निधन झालं. या दोन्ही व्यक्तींना आपण भगवंताच्या नामस्मरणाने पुंडलिक वरदा गरजाच्या गजराने दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सप्ताह कमिटीच्या तुम्ही इथून